आणि आता इतरही काही बातम्या पाहूया। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालंय। शेतीत पाणी शिरल्यानं उभं पीक आडवं झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। 24 तासांमध्ये 212 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचं नुकसान झालं। या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांना फटका बसलाय, तर गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे देखील नवापूर तालुक्यातील शेती पिकांना फटका बसतोय। शेतकऱ्यांनी कष्टानं पिकं जगवली होती, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं, त्यामुळे शासनानं तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। काल रात्री आमच्या गावात भादोळगाव जबरदस्ती पाऊस झाला। त्याचेच आमच्या शेतात काय मकाई, ज्वार आणि भात ते लावलेलं आहे, त्याचे नुकसान झालेलं आहे। त्याचा शासनाने पंचनामा करून लवकरात लवकर भरपाई करावी ही मागणी। अमरावतीच्या मेळघाटात गेल्या 8 दिवसांपासून